नमस्कार. आपण आज पाहणार आहोत जे इस्रोचे जे नवीन अध्यक्ष आहेत त्यांचं नाव काय, त्यांचं कार्यकाळ काय आहे ते आपण पाहणार आहोत. तर त्यांचं नाव आहे डॉक्टर व्ही नारायणन. हे आपल्या 14 जानेवारी 2025 पासून ते आपले 11वे अध्यक्ष असणार आहेत आणि ते आपल्या इस्रोचे अध्यक्ष म्हणून ते पदभार स्वीकारणार आहेत. ते पुढील 2 वर्ष या पदावर असतील. डॉक्टर व्ही नारायणन हे रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट ऑपरेशन तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. आपण थोडे इस्रो विषयी माहिती घेऊयात. तर इस्रोची जे पूर्ण नाव आहे ते म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हे इस्रोचे पूर्ण नाव आहे आणि या इस्रोची स्थापना ही 15 ऑगस्ट 1969 रोजी मुख्यालय बेंगळुरू कर्नाटक मध्ये झालेले आहे. याचे संस्थापक विक्रम साराभाई आणि या इस्रोचे जे ब्रीदवाक्य आहे ते म्हणजे मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान हे याचं ब्रीदवाक्य आहे. तर याचं पालक संस्था हे कुठे आहे तर अंतराळ विभाग हे आहे. आतापर्यंत आपण पाहूयात इस्रोचे अध्यक्ष कोण कोण झालेला आहे आणि यांचा कार्यकाळ किती आहे. तर विक्रम साराभाई यांचा कार्यकाळ 1969 ते 1971 पर्यंत होता. नंतर MGK मेनन यांचा कार्यकाळ जानेवारी ते सप्टेंबर 1972 इतका होता. सतीश धवन 1972 ते 1984 पर्यंत कार्यकाळ. उडप्पी रामचंद्र राव 1984 ते 1994 इतका कार्यकाळ. के कस्तुरी रंगन 1994 ते 2003 पर्यंत यांचा कार्यकाळ आहे. जी माधवन नायर 2003 ते 2009 पर्यंत यांचा कार्यकाळ आहे. के कृष्णन 2009 ते 2014 पर्यंत यांचा कार्यकाळ आहे. नंतर पुढं एस किरण कुमार 2015 ते 2016 पर्यंत यांचा कार्यकाळ आहे. के सिवान यांचा 2018 ते 2022 इतका कार्यकाळ आहे. पुढं एस सोमनाथ हे 15 जानेवारी 2022 ते 13 जानेवारी 2025 पर्यंत आपल्या अध्यक्षपद भूषवणार आहेत आणि नंतर डॉक्टर व्ही नारायणन हे 14 जानेवारी पासून आपला पदभार स्वीकारतील. तर विशेष म्हणजे MG मेनन यांचा कार्यकाळ सर्वात कमी होता आणि तो म्हणजे फक्त 9 महिने इतकाच होता. तर सतीश धवन यांनी सर्वाधिक काळ अध्यक्षपद भूषवलेले आहे आणि तो म्हणजे 12 वर्ष इतका.